मुलांनो, गेल्या सत्रात आपण क्षेत्रफळ आणि आकारमान मोजण्याबद्दल शिकलो। आता या व्हिडिओमध्ये आपण गती आणि मापन वर्ग 6वी विज्ञान या धड्यातून आपल्या भोवती फिरणाऱ्या वस्तू आणि गतीचे प्रकार याबद्दल शिकू। अध्ययन निष्पत्ती। या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल, आपल्या भोवती फिरणाऱ्या गोष्टी, गतीचे प्रकार, गतीचे संयोजन, अति महत्त्वाचे शब्द, विश्रामावस्था, ज्या वस्तू वेळेनुसार त्यांची स्थिती बदलत नाहीत त्या विश्रामावस्थेत आहेत असे म्हणतात। गती, कालांतराने वस्तूच्या स्थितीत बदल होणे। रेक्टिलिनियर गती, सरळ मार्गावरील वस्तूंची हालचाल। वर्तुळाकार गती, वक्र मार्गावरील वस्तूंची हालचाल। नियतकालिक गती, समान वेळेच्या अंतराने पुनरावृत्ती होणारी हालचाल। परिभ्रमण गती, एखादी वस्तू स्वतःच्या अक्षावर फिरते तेव्हा होणारी हालचाल। सत्र सुरू करण्यापूर्वी आपण संकल्पना नकाशा पाहू। आपल्या सभोवतालच्या हलणाऱ्या वस्तूंबद्दल जाणून घेण्यासाठी आपण एक कृती करूया। तुम्ही अलीकडे पाहिलेल्या काही वस्तूंचा विचार करा। यामध्ये शाळेची पिशवी, डास, टेबल, खुर्च्यांवर बसलेले लोक किंवा फिरणारे लोक यांचा समावेश असू शकतो। यादीमध्ये फुलपाखरू, कुत्रा, गाय, तुमचे हात, लहान बाळ, पाण्यात मासा, घर, कारखाना, दगडाचा तुकडा, घोडा, बॉल, वटवाघूळ, चालणारी ट्रेन, शिलाई मशीन, भिंतीवरील घड्याळ किंवा घड्याळाचे हात यांचा समावेश असू शकतो। यांपैकी कोणत्या वस्तू हालचाल करत आहेत? कोणत्या स्थिर आहेत? एखादी वस्तू गतिमान आहे की स्थिर आहे हे तुम्ही कसे ठरवाल? तुमच्या लक्षात आले असेल की काही काळानंतर फुलपाखरू त्याच ठिकाणी राहत नाही, तर टेबल त्याच ठिकाणी असते। या आधारावर तुम्ही ठरवू शकता की एखादी वस्तू स्थिर आहे की गतिमान आहे। गती म्हणजे वेळेनुसार वस्तूच्या स्थितीत बदल होणारा बदल। तुम्ही सरळ रस्त्यावर वाहनांची हालचाल, परेडमध्ये सैनिकांचा मार्च पास्ट किंवा दगड पडणे पाहिली असेल। ही कोणत्या प्रकारची हालचाल आहे? 100 मीटर शर्यतीत धावपटू देखील सरळ मार्गावर चालतात। या सर्व उदाहरणांमध्ये आपल्याला दिसते की वस्तू सरळ रेषेत फिरतात। या प्रकारच्या हालचालीला सरळ रेषीय गती म्हणतात। एक दगड घ्या, त्याला दोरा बांधा आणि तो तुमच्या हाताने फिरवा। दगडाची हालचाल पहा। आपल्याला दगड वर्तुळाकार मार्गाने फिरताना दिसतो।
या हालचालीत तुमच्या हातापासूनचे दगडाचे अंतर सारखेच राहते. या प्रकारच्या हालचालीला वर्तुळाकार हालचाल म्हणतात. विद्युत पंखाच्या पातीवर किंवा घड्याळाच्या काट्यांवर चिन्हांकित केलेल्या बिंदूची हालचाल ही वर्तुळाकार गतीचे उदाहरणे आहेत. विद्युत पंखा किंवा घड्याळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत नाही, परंतु पंख्याची पाती फिरतात आणि घड्याळाचे काठे देखील फिरतात. जर आपण पंख्याच्या पातीवर किंवा घड्याळाच्या काट्यावर कुठेही बिंदू चिन्हांकित केला तर पंख्याच्या आणि घड्याळाच्या काट्याच्या मध्यभागी या बिंदूंचे अंतर ते फिरत असतानाही तेच राहील. काही प्रकरणामध्ये एखादी वस्तू काही काळानंतर त्याची हालचाल पुनरावृत्ती करते. या प्रकारच्या हालचालीला आवर्त गती म्हणतात. हे समजून घेण्यासाठी आपण एक कृती करूया. दोरीने बांधलेला दगड घ्या. हातात दोरी धरा आणि दगड त्यावर लटकू द्या. हा पेंडुलम लोलक आहे. दुसऱ्या हाताने दगड एका बाजूला ओढा आणि तो सोडा. आता पेंडुलम हालचाल करत आहे. हे नियतकालिक गतीचे उदाहरण आहे. झाडाची फांदी इकडे तिकडे हलणे, झोपेत असलेल्या मुलाची हालचाल, गिटारच्या तारा किंवा तबला वाजवतानाचा पडदा ही सर्व नियतकालिक गतीची उदाहरणे आहेत, जिथे एखादी वस्तू किंवा त्याचा काही भाग ठराविक वेळेनंतर त्याची हालचाल पुनरावृत्ती करतो. तुम्ही शिलाई मशीन पाहिली आहे का? तुम्ही पाहिले असेल की चाकावरील कोणताही बिंदू वर्तुळाकार गतीने फिरत असताना ते त्याच ठिकाणी राहते. त्यात एक सुई देखील असते जी चाक फिरत असताना सतत वर खाली फिरते. ही सुई आवर्त गतीतून जात असते. तुम्ही जमिनीवर चेंडूची हालचाल बारकाईने पाहिली आहे का? येथे चेंडू जमिनीवर गडगडत आहे, फिरत आहे, तसेच जमिनीवर पुढे जात आहे. अशा प्रकारे चेंडू सरळ रेषीय गती तसेच भ्रमण गती अनुभवतो. लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे. गती म्हणजे वेळेनुसार वस्तूच्या स्थितीत होणारा बदल. सरळ रेषेत वस्तूंच्या हालचालीला रेक्टिलिनियर सरळ रेषीय गती म्हणतात. वक्र मार्गावर वस्तूंच्या हालचालीला वर्तुळाकार गती म्हणतात. वर्तुळाकार गतीमध्ये एखादी वस्तू अशा प्रकारे हालचाल करते की तिचे एका निश्चित बिंदूपासूनचे अंतर समान राहते. काही काळानंतर पुनरावृत्ती होणाऱ्या गतीला आवर्ती गती म्हणतात. जमिनीवर फिरणाऱ्या चेंडूला सरळ रेषीय गती तसेच परिभ्रमण गती येते.